26 फेब्रुवारी शेतकऱ्यांचं भव्य आंदोलन, ठिय्या आंदोलन व आमरण उपोषणाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांची प्रमुख जी मागणी आहे ती खऱ्या अर्थानं 12 तास विद्युत पुरवठा, जे की शासनानं माननीय ऊर्जा मंत्री फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये जी घोषणा केली होती की 12 तास विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना नियमित सुरळीत देऊ, परंतु त्या विद्युत पुरवठ्याचा जो भाग आहे तो अजूनही 12 तास आम्हाला मिळत नाही। उलट 9 तारखेला त्यांनी 9 फेब्रुवारीला 8 तासाचं लोड शेडिंग तयार केलेलं आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शेतकऱ्यांची लागवड केलेली आहे, त्या पिकं आज मरायला लागलेली आहेत आणि म्हणून आम्ही हा शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, दंडाधिकारी, SDO साहेब देसाईगंज यांच्या कार्यालयावर मोर्चाचं आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला सांगू इच्छितो की त्यांनी आमची मागणी 12 तासाची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल अशी या ठिकाणी मी शेतकरी संघटनेच्या वतीनं सरकारला इशारा देतो। आणि आमरण उपोषण मात्र जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं कायम राहील असं सरकारला ठमकावून सांगतो आहे।